नमस्कार मंडळी. आजचा टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे आणि काय दाखवायचं आहे ते. चला तर आपल्या आजचा विषय तुम्हाला सांगते. आता लहान बाळासाठी कसे कपडे वापरावेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण खरंच आता नवीन नवीन एक 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 येत जातं ते बाळासाठीच्या हेल्थसाठी खरंच चांगलं नसतं. म्हणून मी तुम्हाला दाखवते अगोदरचे लोक कशी कपडे वापरायचे आणि कसे काय यूज करायचे ते. हे बघा, हे प्युअर कॉटनचं असं लंगोट आहे जे की मी स्वतः शिवलेलं आहे जुन्या पद्धतीने. हे मला सासूने दाखवलेलं होतं. हे बघा, छानपैकी असा बाहेर कपडा मीटरने विकत भेटतो, तो घेऊन यायचा आणि त्याच्यानंतर आपण मेजरमेंटने हा कट करायचा. त्याचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. आणि इथं हा असा आय करायचा आणि एका टोकाला तो लावायचा. हा बघा, दिसतो तुम्हाला? हा असा लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ह्याचा असा त्रिकोण करायचा आणि त्रिकोण केल्यानंतर हा बघा, असा इथं बाळाची कंबर ठेवायची आणि हा जो त्रिकोण आहे तो उलट्या साईडनं परतायचा आणि त्याच्या तो आयमध्ये एक टोक घालायचं आणि इथं अशी हळूसार अशी गाठ बांधून घ्यायची व्यवस्थितपणे. ही बघा, छानपैकी असा हा लंगोट तयार झालेला आहे. बघा, यात बाळाचं एक म्हणजे कसं होतं, बाळाच्या कमरेला घट्ट बसत नाही. रंबल इलॅस्टिक पॅन्टीने काय होतं, बाळांना त्रास होतो, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत नाही. त्यांचं कमरेला असं रेड अशा रॅशेस येतात. त्यामुळे हे लोक आधीची असंच वापरायची जे की त्यांच्या हेल्थसाठी मुलांच्या खूप चांगलं असं असायच्या. डायपर वगैरे न यूज करता असं काहीतरी वापरलेलं बरं. आणि त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे ह्याच्या जेव्हा ऑर्डर येतात तेव्हा भरपूर प्रमाणात ऑर्डर येतात, कारण आत्ताच झालेलं बाळ हे लिक्विडवरच असतं. त्यामुळे म्हणजे दूध वगैरे असंच पितो, त्यामुळे त्यांना सुसू 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला होतं. त्यामुळे सारखे हे लंगोट चेंज करावे लागतात आपल्याला. म्हणून ह्याच्या ऑर्डरी येताना 1 डझन 2 डझन अशाच येतात. तर तुम्ही बाहेरून असा कपडा आणून तुम्ही शिवून बाहेर विकू शकता, तुमच्या स्टेटसला घालायचं. आणि एक्सप्लेनेशन थोडं बहुत आपल्याला जे जमतं तसं आपल्या भाषेत आपण त्यांना सांगायचं की कसं त्या बाळाच्या हेल्थसाठी ते चांगलं आहे ते. मी तर तसंच करते, त्याच्यानुसार मला ऑर्डरी पण छान पद्धतीने येतात, कारण प्रत्येकजण आपल्या मुलाचा विचार करतोच. आणि त्याच्यानंतर ह्याचे जे तुम्हाला व्हिडिओ आहे डिटेल, मी कशी शिवते काय शिवते त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि पुढे हा बघा, ही आहे झबली, छोटी छोटी छान छान अशी छान छान बाळांसाठी मस्त अशी आहेत. आणि चला तर ते हे जो कपडा आहे तो जे झबली शिवतात तो मलमलचा असा कपडा येतो कॉटनचा, जो की मार्केटमध्ये सहज कुठेही उपलब्ध होतो. तर हे बघा, हे मी शिवलेलं आहे झबलं. हे बघा, अजून मला त्याला मी बटन लावलेले नाही आहेत, फक्त शिवून काढलेले आहेत. मला अजून टाईम भेटला नाही बटन, म्हणजे मला ॲक्च्युली बटन मिळाली नाही आहेत कुठे. छोटीशी मला बटन पाहिजे होती जी की मला मिळाली नाही आहेत अजून. म्हणून मी बघते मला कधी मिळतील म्हणून. मग ती मिळाल्यावर मी इथं नक्कीच लावेन. आणि हे बघा, अशा पद्धतीने सिंपल असं मी हे शिवलेलं आहे. हे बघा, यांचे दोरे अजून मला कट करायचे उरलेले आहेत, म्हणून म्हटलं असू दे, मी तुम्हाला जसं शिवलं आहे तसंच दाखवते. नंतर मी ह्याला बटन लावून नक्कीच घेईन. आणि हे पण बाळांना ऑलमोस्ट भरपूर लागतात, कारण हे एकदम पातळ असे असतात कपड्याला, कारण जाड कपडे नुकत्याच झालेल्या बाळाला आपण घालू शकत नाही. त्यामुळे खूप असे सॉफ्ट असे हे कपडे असतात. आणि व्हाईट कपडे घातल्यानंतर बाळ खूप असं छान दिसत, कारण आत्ताच झालेल्या बाळाला कलरिंग कपडे जास्त करून यूज करत नाही. जास्त असे व्हाईटच 6 महिने तरी यूज करतात, आमच्या इकडे तर तसेच करतात. आणि ह्याच्याही ऑर्डरी तुम्हाला तशाच येतील. स्टेटसला घालायचं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, सोशल मीडियावर आपण टाकायचं आणि तुम्हाला त्याच्यातून तुमच्याला म्हणजे ऑर्डरी येतील. हे बघा, अशा प्रकारच्या 2-4 पद्धतीचे हे जी झबली आहेत, हे बघा, हे पुढे नॉडवाले आहेत. ह्याचेही व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच पाठवेन, म्हणजे कसे शिवतात काय करतात. आणि सोप्यात सोपी पद्धत, ज्याला म्हणजे शिवायला येतो त्या लोकांना हे एकदम इझीमध्ये असं जमेल. त्याच्यासाठी तुम्हाला मोठंसं काही करायची गरज नाही. आणि ब्लाऊज कसं परफेक्ट फिटिंग पाहिजे, पण हे असं नाही आहे. हे सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये, ज्याला घरात मशीन तर सगळ्यांच्याच असते, प्रत्येकाच्या घरात मशीन असते आजकाल, त्यामुळे कुठे न जाता घरातल्या घरात बसून तुम्ही हे कपडे कसे शिवू शकता ह्याचे मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकेन. प्रत्येकचा ह्याचा झबल्याचा टाकेन, लंगोटचा टाकेन, टोपऱ्याची, सगळं जे काय मी गोड्या वगैरे शिवते त्याचे प्रत्येकाचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोणता तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, तो त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये देईन की कसं कट करायचं, कसं शिवायचं ते. आणि त्याच्यानंतर
तुम्हाला मी एक सांगते, मी माईक लावला पण माझ्या माईकमध्ये आवाजच माझा रेकॉर्ड झाला नाही, म्हणून मला ह्याला एक्स्ट्रा असा व्हॉईस इथं द्यावा लागत आहे. तर तुम्ही समजून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रॉपर माईक ऑन करेन. त्याच्यानंतर हे बघा, ही जी आहे ती मी टोपरी शिवलेली आहे छान अशी बाळांची. त्यांचेही बघा धागे लोंबत आहेत. मला ते कट करायचे राहिले आहेत, कारण मी सध्या सगळं शिवून घेतली आणि ऑर्डर द्यायच्या आधी मी ते सगळे कट करून घेते व्यवस्थित प्रॉपर वगैरे. आणि ही पण बाळाची आता हवा वगैरे लागते, कारण नुकताच झालेल्या बाळांना टोपरी ही तशीच लागतात. हे बघा, हे एकदम छोटूसं असं टोपरं आहे बाळासाठी बघा, छान असं शिवलेलं. आणि ह्याच्यातून काय होतं, बाळाच्या कानात हवा जात नाही म्हणून. आणि एक कारण म्हणजे कसं, मुंग्या वगैरे ही जायचं म्हणजे कधी कधी तेल वगैरे घालतो, त्यामुळे बाळाच्या सेफ्टीसाठी म्हणून हे यूज करतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे हे बघा, हे मी शिवलं आहे मस्तपैकी प्लेनमध्ये. आणि त्याच्यावर अशी ही रस्सी आहे आणि ती आपण ॲडजस्ट करू शकतो. ही बघा, जसं कारण बाळाचं डोकं छोटं असतं मोठं असतं, त्याच्यासाठी आपण ही अशी ॲडजस्ट करून अशी घालू शकतो. ही बघा छानपैकी, जशी आपण ही रस्सी ओढू तसं ते छोटं होत जाईल. असं करून आपण हे तसं करू शकतो. त्याच्यानंतर अशा प्रकारची ही मी टोपरी शिवलेली आहेत, जी की तुम्हाला मी दाखवते ती. ही बघा, आणि हे एक टोपरं आहे. हे बघा कसं जसं बाळ मोठं होतं जातं, कारण पहिलं त्याचं डोकं छोटं असतं, नंतर त्यांची डोकी म्हणजे मोठी होतात. जसजसे महिने जातात, दिवस जातात, बाळाच्या शरीराची वाढ होते, तसं त्यांना ती टोपरी ही मोठी लागतात. म्हणून मी प्रत्येक साईज जरा मोठी अशी शिवलेली आहेत. ही बघा, ही तुम्हाला मी दाखवते आहे बघा कशी वाटतात तुम्हाला ती. आणि त्याच्यानंतर ही बघा, एक फ्रिलचं म्हणून टोपरं येतं, जे की छान वाटतं बाळाच्या डोक्यात घातल्यानंतर. तेही एक पॅटर्न मी असं शिवलेलं आहे. हे बघा, हे आहे जी की पुढे अशी फ्रिल आहे, त्याच्यात बाळाचं डोकं घातलं, बाळ एकदम गोंडस असं दिसतं, छान असतं. पण ह्याला जरा कपडा जास्त लागतो आणि अगोदरची दाखवली होती त्याला कपडा कमी लागतो. त्यामुळे तुम्हाला जसं ऑर्डर असेल तसं तुम्ही शिवून देऊ शकता कस्टमरची. आणि ही अशी मी 2 शिवलेल्या आणि प्रत्येकाची साईज आहे ती जरा वेगळी आहेत. आणि तुम्हाला जसं सांगितलं, मी तुम्हाला प्रत्येकाचे व्हिडिओ देईन, तर मी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता व्हिडिओ दाखवायचा आहे. तो व्हिडिओ मी पहिला अपलोड करेन. आणि त्याच्यानंतर जसे की बाळ झोपण्यासाठी बाळाला छोट्या छोट्या गोड्या लागतात, त्याचेही बाहेर सहजमध्ये कपडा मिळतो. तो म्हणजे असं जसं की कार्टून टाईप असा असतो. तो आपण तिथं मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं कसा मीटर पडतो, तर तुम्ही कपडा मीटरने 2 मीटरने असा घेऊ शकता. मी पण तसाच आणते विकत. बाहेर गेली की जेव्हा मी बाहेर कुठे जाते तेव्हा माझं इथं लक्ष असतं, इकडे काय बरं दिसतं, तिकडे काय बरं दिसतं. ज्या गोष्टी बऱ्या दिसतात त्या गोष्टी मी घरी घेऊन येते. आणि नंतर कसं ऑन द स्पॉट मला मिळत नाही. आता जसं की मला ते बटन आता इथं शोधून शेवटी मिळाल्या नाहीत, म्हणून मी लास्टला आता शोधतच राहिलेली आहे. त्याच्यानंतर ह्या बघा, छान अशा मी गोड्या शिवलेल्या आहेत, त्याही तुम्हाला दाखवतात. याही प्युअर कॉटनच्या अशा आहेत. आणि त्याची जी प्रिंट आहे ती बघा कार्टून टाईप आहे. म्हणजे हे बघा, असे छोटे स्माइली आहेत, कुठे टेडी बेअर आहेत, असे छोटे असे ह्या वस्तू आहे. हे बघा, आणि पाठीमागे व्हाईट असा हा प्लेन कपडा लावलेला आहे, जो की मी लंगोटला वापरला तोच कपडा ह्याला वापरलेला आहे ह्या गोड्यांना. आणि ही जी गोड्डी आहे ती सगळ्यात मोठी शिवलेली आहे. त्यासारखे जसं की लंगोटची साईज एकच असते, जसं टोपरा आणि झबल्यांची साईज जशी मी मोठमोठी शिवलेली आहे, तशा मी ह्या गोड्यांच्याही साईज प्रत्येकाच्या वेगवेगळ्या. कारण आत्ताच झालेल्या बाळाला थोडं छोटी गोडी लागते, नंतर मोठी लागते, कधी त्या बाळाला असं गुटाळून घेतो तेव्हा मोठी लागते. म्हणून मी वेगवेगळ्या साईजमध्ये अशा ह्या गोड्या शिवून घेतलेल्या आहेत. ह्या बघा. आणि ह्याला एक पायपिंगसाठी कपडा लागतो, तो पण मार्केटमध्ये तुम्हाला सहज असा कुठेही उपलब्ध होईल, त्याचं काही असं टेन्शन आहे. त्याची तुम्हाला मी म्हणजे गोड्या कशा सिंपल आहे, काही असं मोठंसं नसतं, घरी बसल्या तुम्ही इझीमध्ये करू शकता. तुम्हाला ह्याच्यासाठी कुठे क्लासला जायची गरज नाही. हे बघा, हा बघा, प्रिंटमुळे छान वाटतात कपडे, अट्रॅक्शन असं वाटतं की नाही बघितल्यानंतर तुम्हाला असं की ते स्क्वेअर म्हणजे ब्लॉक बनवून पण अशी करायची गरज नाही. एकदम तुम्ही प्लेन कपडा म्हणजे प्रिंटेड कपडा घेतला, दुसऱ्या पाठीमागच्या साईडला प्लेन कपडा लावला आणि तुम्ही त्याला एक म्हणजे बॉर्डर दिली की ती गोडी अशी छान दिसते. आणि ही बघा, ही जी तुम्हाला मी सांगितली, जी की मी याची स्क्वेअर असे करून बनवलेली आहे,
ती तुम्हाला म्हणते मी. हिला जरा त्रास होतो, पण त्या बदल्यात त्या दिसायला छान वाटतात. हे पूर्ण अटॅच करेपर्यंत भरपूर टाईम असा लागतो, पण त्या इझी अशा त्या आहे ज्या की मी तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये दाखवू शकतो. आणि घर बसल्या हे जे लहान मुलांचे कपडे आहे ते कोणीही म्हणजे कोणीही शिवू शकतं. त्यासाठी तुम्हाला बाहेर क्लासला जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवीन, त्याच्यानंतर तुम्ही एक दोनदा शिवल्यानंतर तुम्हाला सहज पद्धतीने येईल त्या शिवता. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. आणि ही बघा, ही जी लास्ट गोड्डी आहे ती बघा छान अशी आहे. बघा कसा कलर वाटतो, स्काय ब्लू आहे. त्याला म्हणजे आपापल्या स्वतःच्या माइंडने असं करायचं की कॉन्ट्रास्ट कुठचा दिसणार बरा, असं स्वतः विचार करून जर तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी केली आणि ती स्टेटसला ठेवली, लोकांना नक्कीच आवडेल. लोक नक्कीच चांगल्या ह्याला चांगलाच तुम्हाला हे म्हणजे हे चांगल्या ह्याला चांगलाच तुम्हाला त्याचा स्टेटसला तुम्हाला रिप्लाय येईल नक्कीच. चला तर मग आता मी आणि काही सांगू तुम्हाला. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही अजून आहेत थोडेसे असे व्हिडिओ जे की माझ्या व्हिडिओ म्हणजे चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते बघू शकता.